उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे। आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे। काही लोकांनी अपक्ष भरला, ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे, ते विड्रॉल करतील वेळ आलं तर। पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे। नाना भाऊ, तुम्ही जे मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु अशा प्रकारचा निर्णय घेताना पाहायला मिळत नाही। याचा अर्थ त्यांची भूमिका ही ताटत आहे की त्यांना माघार घ्यायची। बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे। आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल। फोनवर तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी संपर्कात नाही आले। तुम्हाला फोन आलेला आहे? नाना भाऊ, काँग्रेसचे फोन केला नाही किंवा फोन आलेला नाही? मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता, पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही। सुभाष देसाई आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्यांना एक पद्धत आहे आमच्या संघटनेमध्ये, त्यांनाही संपर्क साधला जातो। अजून मला कुठलाही संपर्क झालेला नाही हे मी तुम्हाला सांगतो। हा नाना भाऊ, तुमचे नेते आता भेटायला गेले होते आणि भेटल्यानंतर त्या दरम्यान त्यांचा संपर्क होऊ शकते, परंतु नाना पटोलेचा संपर्क का होऊ शकत नाही? याचा अर्थ हे मानायचं की उद्धव ठाकरेंना तुमच्यासोबत आता मैत्री करायची नाही। बघा, आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात, त्यांचा आभार मानायला जातात, ही आमची परंपरा आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात, त्याच्यामध्ये काय गैर काय? पण या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होतं, आजही आहे। सांगलीच्या जागेची जशी परिस्थिती झाली होती तशी या दोन जागांची परिस्थिती दिसून येईल का महाविकास आघाडीकडून? मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचं नाही आहे। माझी भूमिका आहे की जोडून घ्यायची आहे, आमची भूमिका जोडून घ्यायची आहे। आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही। काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं, कारण की महाराष्ट्र जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारने जे केलेली आहे, भाजपप्रणीत सरकारने केलेली आहे। मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असताना पिण्याचं पाणी मिळत नाही, महिनोन्महिने शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली।